हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? रोज रोज त्याच भाज्या खाऊन तुम्ही पण कंटाळाय का? मग ही भाजी तुमच्यासाठीच आहे. दुधी भोपळा घेतलेला आहे, आपण साल काढून घेतलेली आहे. आता त्याला खिसणीच्या मोठ्या साईडने खिसून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सगळं खिसून घेतलेलं आहे. आता त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे, कारण पाणी सुटतं ना त्याला. मग अशा प्रकारे आपण सगळं दाबून पाणी काढून घेतलेलं आहे. आता ते एका बाउलमध्ये घालायचं आहे. पाणी पण टाकून द्यायचं नाही. लसूण, मिरची, अद्रकची पेस्ट घालायची आहे. ओवा घालायचा 1 चमचा, हळद घालायची 1 चमचा, 1 चमचा धण्याचा कूट घालायचा आहे, 3 चमचे तिखट घालायचं आहे, 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ जास्त घालायची गरज नाही आहे. जर तुमचं पातळ झालं असेल मिश्रण तर तुम्ही अजून बघून घालू शकता बेसन पीठ. मीठ बघितलं ना, आपण लास्टला घातलं आहे, त्यामुळे पाणी सुटतं आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे. याचे आता गोळे करून असे कोफ्ते सगळे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. मीडियम फ्लेमवरच तळायचे, म्हणजे आतनं पण चांगले तळले जातात. आता फोकच्या साह्याने असे सगळ्या साईडने असे चांगले लालसर तळून घ्यायचे आहेत. लालसर असे सगळे कोफ्ते आपण तळून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपण त्याची ग्रेव्ही करण्यासाठी कांदा, टमाटे, लसूण, मिरची, कोथिंबीर घेतले. पहिला फक्त कांद्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये 3 चमचे तेल घातलं आहे आणि कांद्याची आपण जी बारीक मोठी जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे, त्यामध्ये कांदा सोनेरी रंगावर भाजल्यावर हळद, 2 चमचे तिखट, 2 चमचे कांदा लसूण मसाला घालून चांगलं भाजून घेतले. त्यावर थोडं पाणी घातलं आहे आणि परत भाजून घेतलेलं आहे सगळं. आता आपण भोपळ्याचं पिळून जे पाणी काढलेलं ना, ते पण घालून घ्यायचं. यात खूप सत्व असतं, टाकून द्यायचं नाही. आता आपण टमाटे, कोथिंबीर आणि लसूण कोथिंबीरची पेस्ट केलेली ना, ती सगळी घालून घ्यायची आणि ती पण चांगली मिक्स करून घ्यायची आहे. आता मीठ घालायचं आहे. 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे, यामुळे ग्रेव्ही एकजीव होते. आता सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. सगळं इथं आपण अशा प्रकारे भाजून घेतलेलं आहे. आता यात गरम पाणी घालायचं आहे आपल्याला, त्यामुळे खूपच कलर पण छान येतो आणि ग्रेव्हीला टेस्ट पण छान येते. आता 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. मस्त दिसत आहे ना ग्रेव्ही, एकदम रेस्टॉरंटसारखी होणार भाजी. टिफिनला पण आपण ही भाजी देऊ शकतो. सगळं उकळलेलं आहे ग्रेव्ही. आता यामध्ये आपण कोफ्ते घालून घेणार नाही आहे, कोफ्त्यावर ग्रेव्ही घालायची आहे. बघू शकता तुम्ही, असे कोफ्ते ठेवून घेतलेले आहेत, त्यावर ग्रेव्ही गरम गरम घालून घ्यायची आहे आणि चीज किसून घेतलं आहे मी इथं. माझी केलेली मेहनत आणि रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मिक्स व्हेज भाजी बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे. त्यासाठी 2 कांदे आहेत, 1 टमाटा आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे आणि वाळलं खोबरं घेतलेलं आहे इथं. त्याची सगळ्याची बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. पण एवढं घालायचं नाही, त्यामध्ये आपण अजून दही घालणार आहोत. सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेलं आहे. आता 3 चमचे दही घालायचं आहे आणि बॅडगी मिरची घालायची आहे. याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता एका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे, त्यात जिरे घालायचे आहेत. आता तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता. मी इथं गवारी, वांगी, ढबू मिरची, बटाटा घेतलेला आहे, मोठे कट करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता. जिरे तडकल्यावर सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि झाकून ठेवायच्या आहेत 2 मिनटासाठी. 2 मिनटं झालेले आहेत. आता सगळं चांगलं हलवून घ्यायचं आहे. वाटाणे पण घातलेले आहेत मी इथं. तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालून मिक्स व्हेज तयार करू शकता. आता इथं आपण ग्रेव्ही करून घेतलेली आहे ना मिक्सरमधून, ती घालून घ्यायची आहे. बॅडगी मिरची घातल्यामुळे कलर पण खूप छान आलेला आहे. आता यात कांदा आहे, आपण असा स्क्वेअर कट करून घेतलेला आहे आणि मिरची आहेत, हिरवी मिरची, ते पण घालून घ्यायचे आहेत, म्हणजे मस्त लागतं सगळं आपल्याला. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही भाजायची पण आपल्याला गरज नाही पडणार आणि हॉटेलसारखी भाजी तयार होणार. आता चांगलं भाजण्यासाठी यात मीठ घालून घेतलं आहे आणि परत झाकून ठेवायचं आहे. बघू शकता तुम्ही, सगळं 5 मिनटासाठी परत झाकून ठेवलेलं आहे. मस्त इथं आपल्या भाज्या तयार होणार. आता कसुरी मेथी घातलेली आहे, 1 चमचा धण्याचा कूट आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, 1/2 चमचा हळद घालायची आणि सगळं मिक्स करून परत झाकून ठेवायचं आहे. आता 2 मिनिट झालेले आहेत. आता यावर गरम पाणी घालायचं आहे अर्धी वाटी आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे.
1 चमचा बॅडगी मिरचीचं तिखट घालायचं आहे, त्यामुळे कलर खूप छान येतो। भाज्या वाफण्यासाठी परत झाकून ठेवायचं आहे। मस्त इथं आपली मिक्स व्हेज तयार आहे। आता कोथिंबीर घालून घेऊया। माझी मेहनत आणि रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। सगळ्या भाज्या पण शिजलेल्या आहेत, मस्त मिक्स व्हेज तयार आहे। चला तर मग टिफिनला देऊया आणि सर्वांना खुश करूया। आज काय झालं, मुलांनी डब्यात पनीर टिक्का मसाला दे म्हणून हट्टच केला, त्यामुळे कढई घेतली, 2 चमचे तेल घातलं, खडे मसाले घातले आणि 2 मिनटं तेलात चांगले भाजून घेतले। तमालपत्री आहे, मोठी इलायची आहे, वेलदोड आहे, 2 लवंग, काळी मिरी आणि जिरे आहेत, सगळं चांगलं भाजून घेतलं। 2 कांदे चिरून घेतलेले ते पण तेलात घालून चांगले गुलाबी रंगावर येऊपर्यंत परतून घ्यायचे। आता पनीर असे 150 ग्रॅम घेतलेले आहेत, त्यामध्ये तिखट घालायचं आहे, मीठ घालायचं आहे चवीनुसार, धण्याचा कूट घालायचा आहे, दही घालायचं आहे 3 चमचे। यामुळे काय होतं, पनीर सॉफ्ट राहतात। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि असेच बाजूला ठेवून द्यायचे। आता कांदे पण भाजून झालेले आहेत। आता कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण घालायचं आहे, ते पण चांगलं सगळं भाजून घ्यायचं। 1 ढबू मिरची घेतली बारीक चिरून, ती पण घालून घ्यायची आणि ती पण चांगली तेलात परतून घ्यायची 1 मिनिटासाठी। आता 2 टमाट्याची पेस्ट आहे, ती पण घालून चांगली भाजून घ्यायची। टमाटे घातल्यावर मीठ घालायचं, म्हणजे टमाटे लवकर सॉफ्ट होतात। आता तिखट घालायचं आहे, 3 चमचे बॅडगी मिरचीचं तिखट आणि 3 चमचे साधं तिखट घातलं, हळद घातले, धण्याचा कूट घातला आणि सगळं चांगलं भाजून घेतलं। आता थोडं पाणी घालायचं, म्हणजे सगळं चांगलं सॉफ्ट होतं आणि तेल पण सुटतं। झाकून ठेवायचं। तेल पण सुटलेलं, याला जास्त भाजायची पण गरज पडली नाही आणि ग्रेव्ही करण्याची पण आपल्याला गरज नाही पडली। इथं फास्ट डब्यासाठी मी इथं भाजी करून दिली। तेल पण सुटले। आता आपण पनीरला दही लावून ठेवलं होतं ना, ते सगळं घालून घ्यायचं। गरम पाणी हळूहळू थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं 1 मिनिटासाठी। आता यात कसुरी मेथी घालायची आहे आणि गरम मसाला घालायचा आहे 1 चमचा, परत झाकून ठेवायचं आहे। खूप मस्त लागते भाजी, नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा। मी फास्टमध्ये मुलांना करून दिली, ग्रेव्ही करण्याची पण गरज नाही आहे। मुलांनी आवडीने खाल्ली, फोन करून सांगितलं मस्त झाली आई, सर्वांना आवडली भाजी म्हणून। वास पण खूप खमंग सुटलेला आहे। नान, तंदूर रोटी कशासोबत पण आपण खाऊ शकतो। कोथिंबीर घातली वरून, मस्त भाजी शिजलेली आहे। गॅस बंद करूया आणि सर्व करूया। आज आपण रेस्टॉरंट स्टाईल आलू भुना भाजी बनवणार आहोत। त्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यात 3 चमचे तेल घातले आहे, जिरे घालायचे आहेत आणि कांदा घालायचा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे कांदा एकदम। 2 कांदे आहेत, चांगलं भाजून घ्यायचं आहे, गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत सोनेरी रंगावर चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता यामध्ये मिरची, अद्रक आणि लसूणची पेस्ट आहे, ती घालून घ्यायची आहे आणि ती पण चांगली भाजून घ्यायची आहे। एकदम मस्त जबरदस्त भाजी तयार होणार। कांदा भाजूपर्यंत आपण तोपर्यंत एक दहीचं मिश्रण तयार करून घेऊया। दही घेतलेलं आहे 2-3 चमचे, त्यात पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा धण्याचा कूट आहे आणि तिखट घालायचं आहे। कोणतंही तिखट घालू शकता, मी कलर येण्यासाठी बॅडगी मिरचीचं तिखट घातलेलं आहे 3 चमचे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, यामुळे कलर पण खूप छान येतो। आता कांदा सोनेरी रंगावर चांगला भाजून झालेला आहे। आता दहीमध्ये आपण सगळं घातलं ना, त्यामुळे दही फुटत नाही तेलामध्ये घातल्यावर। आता चांगलं भाजून घ्यायचं आहे, पटपट हलवायचं, नाही तर दही फुटू शकतं। पटपट सगळं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे पण तेल सुटूपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। 2 मिनिटातच याला तेल सुटलेलं आहे। आता 2 टमाट्याचं मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण घालून घ्यायची आहे। मीठ घालायचं टमाटे घातल्यावर, म्हणजे टमाटे लवकर भाजले जातात। तर हे पण तेल सुटूपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। टमाटे भाजायला जरा वेळ लागतो। आता त्यात अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इथं भाज्या वाफवण्यासाठी ठेवूया। आता एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी अशा भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। बटाटे शिजवून 2 सोलून त्याचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। कांदा घेतलेला आहे उभा चिरून, 1च कांदा घेतलेला आहे। आता कांदा पहिला थोडा भाजून घ्यायचा आहे।
कांदा 1 मिनिट परतून घेतलेला आहे. आता ढब्बू मिरची पण उभी चिरून घेतलेली आहे, ती पण घालून घ्यायची आहे. ढब्बू मिरची पण भाजायची आहे. ढब्बू मिरची पण 1 मिनिट परतून घेतलेली आहे. आता बटाटे आपण स्क्वेअर कट करून घेतलेत ना, ते पण घालून घ्यायचे आहेत. मोठे मोठेच ठेवायचे असे, म्हणजे आलू भुना मस्त लागतो. आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि 1 हिरवी मिरची आहे बारीक चिरून घेतलेली आहे, ती पण घालायची आहे. टेस्टला खूप छान लागते. आता 1 टीस्पून कसुरी मेथी घातलेली आहे, हातानं क्रश करून घालायचं आहे. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, ते पण टेस्टला खूप छान लागतं. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पॅनला असं वर टॉस करून घ्यायचं आहे, म्हणजे भाज्या थोड्या वाफल्या जातात. जरा झाकून ठेवलेलं आहे मी इथं. टमाटे पण आपले वाफलेले आहेत, बघू शकता तुम्ही. 5 मिनिटातच झालेलं आहे. मस्त जबरदस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. टेक्स्चर पण बघू शकता तुम्ही आणि कलर पण छान आलेला आहे, तेल पण सुटलेलं आहे. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आलू भुनाची आता ग्रेव्ही तयार झालेली आहे. भाज्या पण आपल्या टॉस करून झालेल्या आहेत, वाफलेल्या पण आहेत. 50% कुक झालेल्या आहेत भाज्या पण. आता ह्या सगळ्या भाज्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत. आलू भुना म्हणजे चांगला ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजायचं आहे, भुनायचं आहे त्याला चांगलं. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे ना, रेस्टॉरंट स्टाईल. आता घट्ट वाटत आहे ना, त्यामुळे आपण अर्धा कप पाणी घातलेलं आहे. परत सगळं चांगलं मिक्स करून घेऊन आपण वाफवण्यासाठी थोडं ठेवणार आहे. थोड्या शिजलेल्या आहेत भाज्या, पण अजून थोड्या शिजायच्या आहेत. मसाले वगैरे सगळे आपण घातलेले आहेत. झाकून ठेवूया. आता सगळं चांगलं वाफलेलं आहे 5 मिनिटातच, बघू शकता तुम्ही. आता यावर कोथिंबीर घालायची आहे भरपूर. तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण टेस्टला खूप छान लागते. मस्त जबरदस्त इथं आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ग्रेव्हीसाठी अजून थोडं पाणी घालून पण शिजवू शकता. मी अजून एक अर्धा कप पाणी घातलं आहे. मीठ घातले चवीनुसार. आपण टमाट्यात पण मीठ घातले आणि भाज्यात पण घातले, त्यामुळे बघून मीठ घालायचं आहे. आता बघा मस्त दिसत आहे ना. साखर घातलेली मी, आंबट वस्तू जास्त झालेत ना, दही आणि टमाटे पण झालेले आहेत, त्यामुळे मी अर्धा चमचा साखर घातले. तुम्हाला आवडत नसले तर तुम्ही स्किप करू शकता. मस्त जबरदस्त रेस्टॉरंटमध्ये मिळते ना, तशी नक्की झालेली आहे भाजी. तुम्हाला जर माझी रेसिपी मेहनत आवडत असेल तर नक्की लाईक करा. आणि इन्स्टंट अशी छोले भाजी बनवणार आहोत. त्यासाठी छोले रात्रभर भिजवून ठेवलेले आहेत. 7 ते 8 तास भिजवले तरी पण चालतील. आता ते एका कुकरमध्ये आपण शिजवायला घालणार आहोत. 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. नवीन पद्धतीने आपण बनवणार आहोत. त्यासाठी मसाले यातच घालून घ्यायचे आहेत. 3 बॅडगी मिरची आहेत, 2 वेलदोडे आहेत, 1 चमचा जिरे आहे, काळे मिरे आहेत 4 ते 5, लवंग आहेत 4 ते 5, दालचिनीचा तुकडा आहे आणि जंगली इलायची आहे आणि तेजपत्ता आहे. सगळे मसाले यात घालून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. कांदे पण असे वरून चिरून घेतलेले आहेत, म्हणजे ते आतपर्यंत शिजले जातात. आपण भरून कांदा करतो ना, त्या प्रकारे त्याला चिरून घेतलेला आहे. टमाटे पण 2 त्यातच घातलेले आहेत. हिरवी मिरची घालायची आहेत 3, टमाटे पण वरून चिरून घेतलेले आहेत. आता यात 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला 4 ते 5 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे. छोले शिजायला जरा वेळ लागतो ना, म्हणून 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. अरे यात आपण मीठ तर घालायचं विसरलोच. मीठ पण घालून घ्यायचं आहे, त्यामुळे चांगले मीठ आतपर्यंत उतरते. आता लसूण घालायचं आहे. 7 ते 8 पाकळ्या लसूण घालायचं आहे. आता शिट्ट्या झाल्यावर आपण टमाटे, कांदा, मिरची आहे ना, त्याची सगळ्याची पेस्ट करून घेणार आहे आणि खडे मसाले टाकून देणार आहे. मसाले त्यात उतरलेले आहेत. तर आपण हे कुकरमध्येच फोडणी घालणार आहोत. त्यासाठी 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे. आता यात जिरे घालायचे आहेत 1 चमचा. सगळे मसाले तर आपण कुकरमध्ये शिजवतानाच घातलेले आहेत, त्यामुळे मसाले काय आपण एक्स्ट्रा घालणार नाही आहे यात. आपण कुकरमध्ये शिजवलेलं होतं ना, त्याची मिक्सरमधून पेस्ट करून घेतलेली आहे, ती पण घालून घ्यायची आहे आणि तेल सुटूपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही, घातल्याच याला तेल सुटायला लागलेलं आहे, कारण आपण सगळे शिजवून घेतलेले आहेत. इन्स्टंट होते त्यामुळं आणि टेस्टी पण खूप लागते भाजी. बघू शकता तुम्ही 2 मिनिटाचंच तेल सुटलेलं आहे. आता बॅडगी मिरचीचं तिखट आहे 1 चमचा आणि पाव चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा छोले मसाला आहे आणि 1 चमचा धन्याचा पूड आहे.
आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर छोले मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा किचन किंग मसाला घातला तरीसुद्धा चालेल। आता सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे। छोले पण छान शिजलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता सगळे छोले घालून घ्यायचे आहे। बॅडगी मिरची हिरवी मिरची आपण कुकरमध्येच घातली आणि मिक्सरमध्ये बारीक करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरमधलं पाणी आपण टाकून द्यायचं नाही, यातच वापरायचं आहे, कारण सगळे आपण मसाले शिजवल्यात ना ते पाण्यामध्ये उतरलेले असतात, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। तेच पाणी मी इथं गरम करून घेतलेलं आहे आणि गरम पाणी इथं घालत आहे। सगळं पाणी असं घालून घेतलेलं आहे कुकरमधलं। वास तर इथं खूप छान सुटलेला आहे। आता सगळं पाणी पण मस्त मिक्स करून घेऊया। आता याला उकळी येऊ द्यायची आहे। छोले तर शिजलेलेच आहेत। आता यात आपण मीठ घालणार आहे। मीठ आपण छोले शिजवताना पण घातलेलं आहे, बघून मीठ घालायचं आहे। आता छोले भाजी पण उकळलेली आहे, त्यात 1 चमचा तूप घालायचं आहे। मस्त वास सुटलेला आहे। सगळे जेवणासाठी वेट करत बसलेत। आज आपण करणार आहोत काजू मसाला भाजी। त्यासाठी तेल घालून कांदा आणि कढीपत्ता घालून भाजायला ठेवलेला आहे। कांदा सोनेरी रंगावर चांगला भाजून घेतलेला आहे। आता 2 मिरे आहेत, लवंग आहेत 2 आणि दालचिनीचा तुकडा आहे। सगळं मिळून चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता काजू आहे त्यात ग्रेव्हीसाठी घालायचे आहेत। तुमच्याकडे तुकडा काजू असतील तर घातले तरी पण चालतील। लसूण आहेत 7 ते 8। आता सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे। टमाटे पण घालायचे आहेत, 1 टमाटा घातलेला आहे, आंबट जास्त व्हायला नको म्हणून। आता मगज बी आहेत, ग्रेव्हीमध्ये टेस्ट छान येते आणि घट्ट ग्रेव्ही तयार होते। अद्रक घालायचं आहे थोडं। सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे। सगळं चांगलं भाजून झालेलं आहे। गॅस बंद करून थंड झाल्यावर याची पेस्ट करून घ्यायची आहे। काजू असे अर्धे अर्धे करून घेतलेले आहेत, 1-2च करायचे। आता हे तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहेत। तुपामध्ये 2 मिनटं चांगले भाजून घेतलेले आहेत। आता ग्रेव्ही करण्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यात 4 चमचे तेल घातलं आहे। आपण पेस्ट केलेली ना मिक्सरमध्ये ती सगळी घालून घ्यायची आहे। हळद घालायची आहे 1/2 चमचा। बॅडगी मिरचीचं तिखट आहे 3 चमचे घालायचं आहे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 चमचा धन्याची पूड आहे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यात काजू आपण भाजून घेतलेले आहे ना ते घालून घ्यायचे आहेत, ते पण चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यात अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे, यामुळे टेस्ट खूप छान येते। 1 वाटी घरातीलच साय घेतलेली आहे, ती पण घालून घ्यायची आहे आणि चांगली मिक्स करून घ्यायची आहे। साय फुटू शकते, त्यामुळे पटपट मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता ग्रेव्ही रेस्टॉरंटसारखी वाटत आहे ना। आता हे तेल सुटूपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे। यात गरम पाणी घालायचं आहे, यामुळे याची टेस्ट तशीच राहते, कमी होत नाही। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी तयार आहे। गॅस बंद केलेला आहे आणि सर्व केलेला आहे। काजू मसाला भाजी सर्वांनाच आवडेल अशी रेस्टॉरंट स्टाईल आहे, नक्की ट्राय करून बघा। नवीन प्रकारे भाजी करणार आहोत। रोज तीच भाजी खाऊन बोर झालाय ना तुम्ही, भेंडी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता त्यामध्ये सगळी भेंडी घालून घ्यायची आहे आणि 2 मिनटं भाजून घ्यायची आहे। भाजून प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। आता तेल घातलं आहे ना, त्यात मोहरी घालायची आहेत आणि जिरे घालायचे आहेत आणि कढीपाला घालायचा आहे, लसूण घालायचा आहे। सगळं भाजून घ्यायचं चांगलं, म्हणजे खमंग लागते बरं का भाजी। 1 कांदा उभा चिरून घेतलाय, तो पण घालायचा आणि भाजून घ्यायचा। दही भेंडी मसाला भाजी करणार आहोत आपण आज। कांदा भाजूपर्यंत आपण इथं 2-3 चमचे दही घेतलंय, त्यामध्येच आपण मसाले घालून घेणार आहोत। दही जरा फेटून घ्यायचं, मग हळद घालायची 1/2 चमचा, काळं तिखट आहे 2 चमचे घेतलंय। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मीठ घालायचं आहे, धनेचा कूट आहे 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा। सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण घातल्यामुळे काय होतं, दही भाजीमध्ये भाजताना फुटत नाही भाजीमध्ये। आता कांदा पण तोपर्यंत आपला भाजून झालेला आहे, त्यात आपलं दहीचं मिश्रण केलेलं ना ते घालून घ्यायचं आहे आणि त्याला पटपट हलवायचं आहे बरं का, नाही तर दही फुटू शकतं तेलामध्ये। आता तेल सुटूपर्यंत दही चांगलं भाजून घेतलेलं आहे। ही भाजी खूपच मस्त लागते, नक्की एकदा ट्राय करून बघा, वेगळी आहे टेस्टला।
आता तेल सुटल्यावर थोडं पाणी घालायचं, म्हणजे मसाल्याची ग्रेव्ही तयार होते चांगली. आता ही ग्रेव्ही पण उकळलेली आहे. थोडी साखर घालायची, दहीला बॅलन्स होतं. आता आपण भेंडी भाजून घेतलेली ना, ती पण घालून घ्यायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची. या उन्हाळ्यात तर दही भेंडी मसाला व्हायलाच पाहिजे, टेस्टला मस्त लागते बरं का. आता सगळं उकळलेलं आहे. रोज काय भाजी करायचा प्रश्न तुम्हालाही पडतोच ना, मग अशी भाजी करून द्या नवीन प्रकारे. झालेली आहे भेंडी, मस्त शिजलेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा. 7 दिवसाच्या 7 भाज्यांच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया.